नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललो आहोत कोल्हापूरचे गणपती बघायला। आज विसर्जन आहे, अनंत चतुर्थी आहे आज। तर तुम्ही बघू शकता मी आणि रुद्र, हाय कर रुद्र, आम्ही जात आहे। तर आता आम्ही चाललोय कोल्हापूरचा गणपती बघायला। बघूया आपल्याला काय काय बघायला मिळते, देखावे। आम्ही पहिल्यांदाच चाललोय। दरवर्षी आम्ही मंडळाचा गणपती घालवण्यासाठी थांबतोय, पण या वेळेला खास तुमच्यासाठी, तुम्हाला शूटिंग करून दाखवण्यासाठीच कोल्हापूरचे गणपती कसे असतात, कसे विसर्जन होते ते तुम्हाला दाखवायसाठीच आम्ही चाललेलो आहे कोल्हापूरला। तुम्ही बघू शकता रस्ता कसा निसर्गरम्य आहे। तर बघूया पुढे काय काय आपल्याला बघायला मिळते। नमस्कार मित्रांनो, आपण आलो आहोत कोल्हापूरमध्ये गणपती बघायला। तर पहिला आपल्या कुठल्या मंडळाचा गणपतीचं दर्शन करते आपण बघूया। तर खूपच सुंदर असा न्यू गणेश मंडळ, हा मूर्ती छान आहे, बघू शकता। छान असा गणपती आहे, तुम्ही बघू शकता इथं न्यू गणेश मंडळ यांचा। पुढे जाऊया आपण, कारण आपल्याला अजून भरपूर गणपती बघायचे आहे। तुम्ही बघू शकता इथं किती गर्दी झालेली आहे, लोक आलेले आहेत इथं बघायला। आता आपण मंगळवार पेठेशी विराजमान आहे, कृष्णाच्या रूपात आहे। आणि कोल्हापूरचा गोड गणपती म्हणून ओळख असलेला श्री मसोबाचा गणपती आहे। जसं आपण पुढे जातो, आपण पुढे जातोय। आता तुम्ही बघू शकता इथं रेणुका देवी मित्रमंडळ, प्रणित पॉयझन ग्रुप यांचा महादेवाची पूजा करत असलेल्या रूपातील गणपती आहे हा। बघू शकता किती छान अशी मूर्ती आहे। एकदम छान अशी मूर्ती आहे, महादेवाच्या पूजा करत आहे गणपती। आणि आपल्याला पण असाच आशीर्वाद महादेवाकडून मिळू दे आपल्या सर्व प्रेक्षकांना। आणि तुम्ही बघू शकता इथं खूप गर्दी झालेली आहे, भरपूर लोक आलेले आहेत। तर कोल्हापूरचा गणपती म्हणजे बघण्यासारखा असते भावा, हे तुम्हाला बघण्यात येईल। तर विश्वकर्मा हाऊसिंग सोसायटी जवाहरनगर या मंडळाने बघू शकता की मित्राच्या सुदामायाच्या खांद्यावर श्रीकृष्ण खेळत आहे, या रूपातील ही मूर्ती आहे श्री गणेशाची।
सुंदर असा मित्राचं प्रेम यातून दिसून येतं की आपण लहानपणी जो खेळ खेळायचो पाठीवरून उडी मारणे, तसेच श्रीकृष्ण आणि सुदामा खेळत आहेत त्या रूपातील ही मूर्ती आहे. तर आपण पुढे जाऊया आता. तर भरपूर अशी गर्दी झालेली आहे. डीजेचा आवाज पण येत आहे. सर्व लोक एन्जॉय करत आहेत. आम्हाला पण खूप आनंद होत आहे की कोल्हापूरमध्ये आम्ही राहतो याचा आम्हाला अभिमान पण आहे. तर तुम्ही बघू शकता की छान अशी मूर्ती आहे. दगडूशेठच्या रूपातील मूर्ती आहे. मागं कमळ लाईट्समध्ये देखावा केला आहे. तर जसं तुम्ही बघू शकता आता की खूप गर्दी पण झालेली आहे. आम्ही गाडी लावलेली आहे आउटसाईडला आणि आम्ही चालत आहे कारण गाडी तर आत सोडू शकत नाही आहे. डीजेचा डान्स आहे.
अयोध्यातील श्रीराम यांच्या रूपाची ही मूर्ती आहे. छान अशी रोषणाई आणि भरपूर अशी लोकांचा क्राऊड पण आहे. सर्व लोक इथं खूप एन्जॉय करत आहेत. वर्षातून एकदा हा सण येतो गणपतीचा आणि प्रत्येक लोकही आता पुरेपूर आपलं सर्व काही दुःख बाजूला शांतिनगरचा राजा शांतमय सिपाही है जिसके हाथ में युद्ध की बिल्कुल तेज हो सकती है. और पुरुष के चलने लगती है मौसम बदल जाता है और उसकी पालन को ऐसे बस तेज हो वैयक्तिक ताकद SR स्टुडिओ खतरनाक असा जे आपल्याला बघायला मिळतो.
गणपती हे दोन्ही आकर्षक आहे. खूप छान वाटलं मला बघून, आनंद झाला. आणि मूर्ती देखील त्यांची सुंदर अशी मूर्ती. सर्व लोक इथं मूर्ती जवळ आल्यानंतर फोटो व्हिडिओ करण्यासाठी थांबत आहेत. 10-15 मिनिट तुम्ही बघू शकत आहात इथे. विक्रमनगरचा राजा तुम्ही बघू शकत आहात. मगरावर पाय ठेवून उभारलेला विक्रमनगरचा राजा आहे. या रूपातील गणपती आहे. तर सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकत आहात. तर छान अशी मुलं यादवनगरचा विघ्नहर्ता. मूर्ती आहे. आपल्या मोबाईलमध्ये जरी अंदाज येत नसेल तर आमच्या उभारलेल्या ह्याच्यावरच तुम्ही अंदाज घेऊ शकता की कोल्हापूरमध्ये आज बाहेर पडलेला आहे. एरवी ह्या रस्त्यावर जेव्हा आपल्याला गाड्या दिसतात, आज हा रस्ता पूर्णपणे फक्त भाविकांनी भरलेला आहे. जय श्री गणेशाचे दर्शन घ्यायला आलेले आहेत. तुम्ही बघू शकता आहात ज्या प्रकारे आहे. समोर भगवा गुरु दिसत आहे. भगवा गुरु उतारवाडा. गरुडावर विराजमान तर गरुडावर विराजमान अशी गणेश रूपातील मूर्ती आहे. सुंदर अशी मूर्ती आहे. सर्व भाविक आवर्जून इथं थांबून सर्व काही बघत आहेत. सर्वजण फोटो व्हिडिओ काढत आहेत. तुम्ही बघू शकत आहात. इथं प्रत्येकजण येणारा इथं 5 ते 10 मिनिट ही मूर्ती बघितल्याशिवाय पुढे जाऊ शकतच नाही. अशा प्रकारची मूर्ती आहे. आणि ह्या सगळ्या कोल्हापूरकरांचं सर्वांचं लक्ष वेधलेली मूर्ती आहे. छान अशी मूर्ती आहे. भगवा ग्रुप आहे उतारवाडा. राजेंद्र नगरचा भगवा राजा. तर तुम्ही बघू शकत आहात इथं राजेंद्र नगरचा भगवा राजाची भगवा कलरमध्ये गणेश मूर्ती आहे. मूर्ती तुम्हाला दिसत आहे. भावना सांस्कृतिक क्रीडा व व्यायाम मंडळ कोल्हापूर दर्शन आपण घेत आहोत. कोल्हापूरचा
राजारामपुरीचा इच्छापूर्ती गणपती म्हणतात. तुम्ही या गणेशाकडे तुम्ही इच्छेने काही पण मागू शकता. तर महादेवाचा आशीर्वाद सिंहासन असलेली अशी शेषनाग असलेली मूर्ती आहे. बघू शकता कशा प्रकारे महादेवाच्या पिंडीवर विराजमान आहेत. गणपती महाराज विष्णू रूपात छानाचे आहे. महादेव आहेत त्याच्या हातामध्ये त्रिशूल तुम्ही बघू शकता. इच्छापूर्ती गणेश आहेत. तर तुम्ही मनापासून एखादी गोष्ट या गणपतीकडे मागितला असा तर देव नक्कीच तुमची इच्छा पूर्ण करेल. आम्हाला देखील सर्वांना बघू शकता. बाळूमामाच्या रूपाची मूर्ती बघू शकता. बाळूमामाच्या रूपातील मूर्ती आहे. सुंदर अशी या प्रकारे केलेलं आहे. मंडळाचं नाव काय? मंडळाचं नाव सांग. मंडळाचं नाव सांग. या मुलांना आवाजामुळे ऐकू येत नाही असं झालेलं आहे. कुठलं शिवमित्र मंडळ असं मंडळ आहे कोल्हापुरातील. आणि बाळूमामाच्या रूपातील मूर्ती केलेली आहे. बजेटला चिला आपण बाळूमामाचा
दौलतनगरचे सम्राट एकता ग्रुप यांनी छान असा डीजे आणलेला आहे. मंडळातील सर्व कार्यकर्ते आवर्जून त्याचा आनंद घेत आहेत. दौलतनगरचा सम्राट 1980 साली या मंडळाची स्थापना झालेली आहे. एकता ग्रुप दौलतनगरचा सम्राट अशी ओळख असलेला कोल्हापुरातील एक गणपती. तर सर्व त्यांचे कार्यकर्ते गणपतीजवळ बसलेले आहेत. आपला गणपती जाणार त्याच्याजवळ त्याच्या डोळे कसे पाणावले आहेत तुम्ही बघू शकता. तर गणपती बाप्पा पण आज हे सर्व पाहून अक्षरशः त्यांना देखील हा आनंद आणि त्यांना दुःख पण वाटत असेल की आपण भाविकापासून आज आपण निरोप घेत आहे याचा. तर तुम्ही बघू शकता आहात. तुम्ही बघू शकता आहात एरवी ह्या रोडवर वाहनांची गर्दी असते. आज भाविकांची गर्दी जमलेली आहे. तर तुम्ही बघू शकता पूर्ण हा रोड पूर्ण आज भाविकांनी जाम झालेला आहे. आणि खूप कोल्हापुरातील अजून भरपूर असे दर्शन घ्यायचे आहेत. तर तुम्ही बघू शकता जादू ग्रुप टेंबे रोड रविवारपेठ कोल्हापूर यांचा हा गणपती सुंदर असा गणपती आहे. एका आपल्या हनुमान वानर सेनाबरोबर हा श्रीराम यांच्या रूपातील गणपती आहे. छान असा देखावा केलेला आहे त्यांनी. सर्व लोक उभारून इथं सेल्फी काढून घेत आहेत. तुम्ही बघू शकत आहात इथे. तर तुम्ही बघू शकता. तर इथं छान असा गणपती आलेला आहे. तर विश्वशांती जनसेवा मंडळ यांचा हा गणपती आहे मंडळाचा. छान असा गणपती आहे. तिरंगामध्ये त्यांच्या गणपती आहे. तिरंगा त्यानं सुंदर असा भारताचा प्रतीक दाखवला आहे. तुम्ही बघू शकता. तर छान असा गणपती आहे. तुम्ही बघू शकता. तर एकंदरीत भाविकांची खूप गर्दी झालेली आहे. तर भाविक आज सर्व गणपती बघायला आपलं सहकुटुंब बाहेर पडलेलं आहे. तुम्ही बघू शकता. तुम्ही बघू शकता आहात इथं भक्तांसाठी भात व वरण वाटप चालू आहे कुंड्यामधून. खूप भक्त दुपारपासून बाहेर पडलात. त्यांना हे मिळत नाही होता. सर्व भक्तांना मिळत आहे. काही अडचण नाही. मला 5 मिनिटामध्ये आम्हाला मिळालं. त्यांची सर्व्हिस खूप फास्ट आहे. तर एक भक्तांना त्यांनी पोटाचा आजार हा खूप महत्त्वाचा असतो आणि सर्व भक्त आवर्जून हा प्रसाद घेऊनच पुढे दर्शनासाठी गणपतीसाठी जात आहेत. आम्ही पण ह्याचं रुद्र कसा आहे. तर रुद्रानं सांगितलं आहे एकदम छान असा प्रसाद आहे. तर सर्व घेत आहे ते आता. तर नक्कीच हे खूप चांगलं असं केलेलं आहे त्यांनी. लोक एवढी लहान मुलांना घेऊन बाहेर पडलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता आहात सर्व लोक थांबून याचा आस्वाद घेत आहेत. तुम्ही बघू शकता आहात तिथे. तर तुम्ही बघू शकता आहात तर तुम्ही बघू शकता आहे तिथे प्रसाद वाटप चालू आहे. सर्व भक्तांना 5 मिनिटामध्ये लगेच प्रसाद मिळत आहे. खूप फास्ट सर्व्हिस आहे. राजा रामियन क्लब कोल्हापूर
रविवार पेठ जो इथं क्लब आहे यांच्यातर्फे हा प्रसाद वाटप आहे. सर्व भाविक आवर्जून हा प्रसादाचा स्वाद घेऊन पुढे जात आहेत. भरपूर लोक अशी जी बाहेर पडलेले आहेत दुपारी पासून गणपती बघत आहेत त्यांच्यासाठी हा प्रसादाचं नियोजन आहे. आणि खूप भक्त तुम्ही बघू शकता तिथं त्याचा आस्वाद घेत आहेत. आणि राजाराम मेन क्लब यांचं मी आभार मानतो आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. आणि खूप त्यांनी चांगलं असं काम केलेलं आहे. सर्व भाविक आवर्जून मोठ्या कुटुंबातील असू दे छोट्या कुटुंबातील असू दे आवर्जून इथं थांबून हा प्रसाद घेऊन पुढे दर्शनासाठी जात आहेत. तर तुम्ही बघू शकता आहात. तर 5 मिनिटामध्ये जवळजवळ 50 ते 60 लोक इथं प्रसाद एका वेळेला घेऊ शकतात. एवढी फास्ट सर्व्हिस त्यांनी चालू केलेली आहे. तर आता आपण जाऊया पुढं. तर राजाराम मेन ग्रुप यांचं रविवार पेठ कोल्हापूर यांचं आभार मानून आपण पुढं जाऊया. तर जसं की आपण आता प्रसाद घेतलेला आहे त्यामुळं मी आणि रुद्र आता आम्हाला आणि एनर्जी आलेली आहे खरं म्हटलं तर फिरण्यासाठी हा प्रसाद घेतल्यामुळं. आणि तुम्ही बघू शकता आहात की पुढे डीजेचा आवाज वाजतोय कसा. रुद्र प्रसाद खाल्ल्यावर कसं वाटलं तुला? हा मस्त वाटलं. रुद्र म्हणतोय प्रसाद खाल्ल्यावर मस्त वाटलं. ताकद आली का अंगात आता जरा फिरायला? हा तर त्याच्या ताकद आलेल्या अंगात फिरायला आता प्रसाद घेऊन. राजाराम मेन ग्रुप यांचा आभार मानतो मी परत एकदा. तर तुम्ही बघू शकता सर्व भाविक हे बघा कसे चिमुकले आपल्या बाप्पाकडे बघत बसलेले आहेत. तर कोल्हापूरचा सरकार विश्वशांती जनसेवा मंडळ कोल्हापूरचं सरकार असा त्यांनी संबोधला आहे. सर्व लोक फोटो काढत आहेत कारण मूर्ती गणेशाच्या मूर्ती इतक्या आकर्षक अशा आहेत की सर्व लोक उभारून इथं नक्कीच फोटो घेत आहेत कारण त्यांच्या आठवणी ह्या कायमच्या जपायच्या आहेत त्यांना. तुम्ही बघू शकता गर्दी आटोक्यात आणण्यासाठी जागोजागी पोलीस आहे. कोणताही इथं गैरप्रकार घडू नये. आणि कोल्हापूर आपलं हे सर्व लोकांनी समजून घेऊन व्यवस्थित आपला आजचा गणेश विसर्जन आता पार पडत आहे. बघू शकता तुम्ही गोरीला रूपातील इथं देखाव आलेला आहे. बघू शकता गोरीला रूपातील आलेला आहे. शिवतालीम परिवार शिवतालीम राजेंद्र नगर कोल्हापूर आलेला आहे. आणि या गोरीला रूपातील देखाव केला आहे. सर्व लहान मुलं सर्व आई वडील लहान मुलांना आवर्जून या गोरलाला दाखवत आहेत. तुम्ही बघू शकता. तर शिव तालीम मंडळ त्यांनी खूप छान असं केलं. राजाराम शिवतालीम डेव्हलप मित्र परिवार यांचं राजेंद्र नगर कोल्हापूर यांचं हा मंडळ आहे. आणि गोरीला इथे जे आलेले जे भक्त जे भाविक आहेत गणेशाच्या दर्शनासाठी त्यांच्या मंडळाला हे करण्यासाठी सर्व मंडळाचे कार्यकर्ता आनंद घेत आहेत.
खाऊगल्ली आपली सर्वांची लोकप्रिय खाऊगल्ली. इथं लहान मुलांना मनोरंजनासाठी महादेवाची मूर्ती हे आपण मगाशी पाहिली आहे. कोल्हापुराचं जाम झालेलं आहे. कोल्हापूर म्हटलं की बिंदास. तर तुम्ही बघू शकता कोल्हापूर आज गणेशांचं दर्शन घ्यायला बाहेर पडलेला आहे घरातून. ऊन रस्ता जाम आहे, तुम्ही बघू शकता.
मंडळातील भगिनी पण पूर्णपणे एन्जॉय करत आहेत. तुम्ही बघू शकता. कोल्हापूरचा लाल राजा नमस्कार मित्रांनो, बघत असतात चावम्याव साने गुरुजी वसाहत कोल्हापूर. चावम्याव ग्रुप साने गुरुजी वसाहत कोल्हापूर यांचा महादेवाच्या पिंडीला पाणी घालताना मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता आज इथं किती छान प्रकारची मूर्ती आहे अशी. तर हे पाणी पडत आहे महादेवाच्या पिंडीवर. तुम्ही इथं बघू शकता आहात. छान अशी मूर्ती आहे चावम्याव ग्रुप यांची, साने गुरुजी वसाहत कोल्हापूर. तर मूर्तीला दिष्ट लागू नये म्हणून महाराष्ट्राच्या संस्कृतीप्रमाणे लिंबू मिरची बांधलेली आहे. बघू शकता. ही महादेवाची पिंड आहे आणि इथे आपले चिमुकले भक्त आपल्या गणेशाच्या मूर्तीसोबत बसले आहेत. तिथे ते दिवस आयुष्यात परत कधीच न येणारे दिवस आहेत. ते जे तुम्ही आज बघत आहात, या लहान मुलांचं बालपण असू दे किंवा त्यांच्या गप्पा असू दे, या आयुष्यात आपल्याला कधीच पैसे देऊन न मिळणारे असे चावम्याव ग्रुप यांचा तुम्ही इथं बोलू शकता. हा आमचा आदर्श हीच आमची परंपरा वर्गणी मागता दरवर्षी होतो गणेशोत्सव साजरा, असा त्यांनी बोर्ड लावलेला आहे. तर तुम्ही बघू शकता आहात. तर समोरून आता येत आहे सुंदर असा हत्तीच्या रूपात बसलेला तर श्री गणेशाची मूर्ती आहे छान अशी. तुम्ही बघू शकता आज इथे. तर स्टेट कॉर्नर मित्रमंडळ साने गुरुजी वसाहत मित्रमंडळ साने गुरुजी वसाहत मंडळ यांनी हत्तीच्या रूपातील सजीव असा देखावा केलेला आहे. आणि तसेच त्याची मूर्ती तर आपल्याला मंडळ केलेलं आहे. तुम्ही बघू शकता. साने गुरुजी वसाहत हे आमचा स्टेट कॉर्नर मंडळ त्यांची मूर्ती आहे. जे लहान भक्त जे आहेत त्यांच्या मंडळाचे कार्यकर्ते आपल्या बाप्पाच्या मूर्तीजवळ बसले आहेत. तुम्ही बघू शकता आज येथे. सुंदर असा देखावा आज कोल्हापूरमध्ये आपल्याला कोल्हापुरामध्ये आज या रस्त्यावर वाहने पडतात. आज आपल्याला बघू शकता की पूर्णपणे आज हा सुंदर असा स्टॉल्स वगैरे इथे लावण्यात आलेला आहे. ज्या बाबतीत त्यांच्यासाठी खास
तुम्ही बघितलं असतील कोल्हापुरात कशा प्रकारे नियोजन केलेलं आहे, सर्व प्रकारे सुव्यवस्थित. तर चावण्याव ग्रुप यांचा मूर्तीसाठी फोटो काढणाऱ्यांची गर्दी बघण्याची जमलेली आहे. तुम्ही बघू शकता छान असा देखावा केलेला आहे त्यांनी. तर आता आपण बघूया की कशा प्रकारे गणपतीचे विसर्जन केलं जातं आहे. रंकाळ्याजवळ आपण आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकत आहात 21 फुटाची गणपतीची मूर्ती आहे इथं. शिवाजी चौकचा राजा संयुक्त मित्रमंडळ यांचा हा गणपती आहे. तर कशा प्रकारे विसर्जन करतात ते आपण बघूया. तर छान अशी मूर्ती आहे. तर विसर्जनासाठी छान असं नियोजन केलेलं आहे. तुम्ही बघू शकता इथं क्रेनची सर्व्हिस आहे. या क्रेनद्वारे डायरेक्ट गणपती रंकाळ्याजवळ असलेल्या खणीमध्ये सेंटरला सोडण्यात येतो. त्यामुळे गणपतीला पण दुखापत होत नाही क्रेन असल्यामुळे. आणि त्याचं विसर्जन रीतिरिवाजाप्रमाणे पाण्यामध्ये व्यवस्थित प्रकारे केलं जातं. तर इथं भक्तांची गर्दी झालेली आहे ते बघण्यासाठी की कशा प्रकारे विसर्जन केलं जातं. बघू शकता पूर्ण असा हा परिसर भरलेला आहे. तर अशा 4 क्रेन इकडं रंकाळ्याच्या खंडीवर बोलवल्या आहेत. तुम्ही समोर बघू शकता. तर तिथं गणपतीला ट्रेनमध्ये लोड केलेला आहे समोर. आणि त्याला आता सर्व भक्तजन धरलेले आहेत आणि सेंटरला आणत आहेत क्रेनद्वारे. तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे विसर्जनाची सोय केलेली आहे रंकाळ्याजवळच्या खंडीत. तुम्ही बघू शकता. तर सर्व मंडळांनी इथं व्यवस्थित न गोंधळ करता असं नंबर लावण्यात आलेले आहे विसर्जनासाठी. पोलीस बंदोबस्त पण आहे. तुम्ही बघू शकता. पोलिसांचा इथं बंदोबस्त आहे. तुम्ही बघू शकता. इथं बसलेला आहे. सर्व प्रकारचे कोणताही वाईट प्रकार घडू नये म्हणून त्यांचं इथं लक्ष आहे. त्याचबरोबर गणपतीच्या मूर्तीतून तुम्ही बघू शकता. तर छत्रपती शिवाजी चौकचा राजा संयुक्त मित्रमंडळ यांचा हा गणपती आहे. तुम्ही बघू शकता. क्रेन चालू झालेली आहे आता. आणि क्रेनद्वारे त्याच्यासोबत असणारी मूर्ती
तुम्ही बघत आहात की छत्रपती शिवाजी महाराज चौक सरकार संयुक्त मित्रमंडळ यांचा गणपती विसर्जन करत आहे. क्रेनच्या साह्याने 21 फुटी मूर्ती आहे ही. तर आता क्रेनच्या साह्याने उचललेला आहे.